नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा सिक्कीम ट्रिप दार्जिलिंग ब्लॉग 6 मध्ये। आजचा हा व्हिडिओ आपला सिक्कीम ट्रिप दार्जिलिंग तिसऱ्या दिवसाचा आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे। दार्जिलिंग शहरातला जलवाहर सिटी मधला टेम्पल आपल्याला दिसत आहे ना, हे टेम्पल आहे जापनीज टेम्पल आहे, म्हणजे पूर्णपणे टोटल व्हाईट मध्ये आहे। बट फर्स्ट ऑफ ऑल जस्ट गो थ्रू द ड्राफ्ट अँड कन्फर्म खूप सुंदर आहे पहा। तर चला पाहूयात हे आपण जापनीज टेम्पल कसं आहे। दार्जिलिंग पीस पैगोडा हे सर्व वंशपदांच्या लोकांना त्यांच्या जागतिक शांततेच्या शोधात एकत्र येण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे एक पेगोडा आहे। हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात आहे। इतर शांती पेगोडांप्रमाणे हे निचिदात्सु फुजी 1885 ते 1985 जापानमधील बौद्ध भिक्षुक आणि नेपोझम माचोजी बौद्ध ऑर्डर्सचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेलेले आहे। आपण हे पाहत आहोत ना, हे आहे बुद्धा टेम्पल आहे। इथे खूप शांतता राखली जाते। इथे साईडला असे फोटोसुद्धा लावलेले आहेत पहा, म्हणजे निचिदात्सु फुजी यांचे काही इथे फोटोसुद्धा आहेत। इथून वरती जाताना लाकडी जिना लागतो। या लाकडी जिन्यावरून बुद्धा टेम्पलमध्ये वरती जाण्यासाठी रस्ता आहे पहा। आतमध्ये बुद्धा टेम्पलमध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कॅमेरा ऑफ करावा लागला, कारण तिथे शूट करायला परवानगी नव्हती, त्यामुळे तिथे कॅमेरा मी ऑफ केला होता पहा। अशा पद्धतीने आम्ही या लाकडी जिन्यावरून बुद्धा टेम्पलमध्ये इथे आतमध्ये आलो। इथेच मला कॅमेरा ऑफ करायला लावला। या एरियामध्ये कॅमेरा चालत नव्हता, त्यामुळे कॅमेरा ऑफ केला मी तिथे। आता पहा, या बुद्धा टेम्पलमधून बाहेर आल्यावरती छान अशी निसर्गरम्य वातावरण आहे आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जापनीज टेम्पल आहे पहा। आता पहा, इथून आम्ही चाललेलो आहोत। साईडनी अशी छान अशी हिरवीगार झाडे आहेत, हिरवगार छान असं डोंगरदऱ्या आहेत आणि ह्या हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणामध्ये हे पीस पेगोडा आहे। याला पीस पेगोडा असं सुद्धा म्हणतात आणि जापनीज टेम्पल असं सुद्धा म्हणतात। इथे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, एक झाड दिसेल पहा। या झाडावरती आहे ना, जणू जसा लाल आणि हिरवं कॉम्बिनेशन करून ह्या झाडांनी जसं काही शॉलच पांघरली की काय असं दिसत आहे पहा। असं छान लाल कलरची छान फुलं आहेत आणि हिरवीगार अशी पानं आहेत पहा। खूप उत्कृष्ट असं हे झाड आहे आणि आजूबाजूला छान असं तुम्हाला पण छान अशी हिरवीगार छान अशी झाडं दिसतील पहा। पूर्णपणे हिरवळ आहे इथे। आता पहा, आपण चाललो आहोत ते म्हणजे जापनीज टेम्पलमध्ये वरती चाललेलो आहोत। खालीच इथं चप्पल काढून वरती जावं लागतं। ह्या जापनीज टेम्पलची पायाभरणी 3 नोव्हेंबर 1972 रोजी निचिदात्सु फुजी यांनी केली होती आणि 1 नोव्हेंबर 1992 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले पहा। समोरच बुद्धांचा एक अवतार आहे आणि असा अवतार आहे की अगदी मनाला प्रसन्न करून टाकणारा हा शांतिप्रिय छान असा अवतार आहे बुद्धांचा। आता इथून आहे ना, आपण परिक्रमा करणार आहोत आणि परिक्रमा करता लाकडामध्ये कोरीव बारीक नक्षीकाम केलेले मैत्रेय बुद्धांचे छान असे अवतार पाहणार आहोत। तसेच या जापनीज टेम्पलमध्ये बुद्धांचे 4 अवतार सुद्धा आपण पाहणार आहोत आणि या 4 अवतारांपैकी पहिला अवतार आहे तो म्हणजे धर्मप्रचाराचा अवतार आहे। त्याच्यानंतर जो अवतार आहे तो म्हणजे निर्वाणाचा अवतार आहे। त्यानंतर जन्माचा अवतार आहे आणि नंतर समाधीचा अवतार आहे पहा। अशा पद्धतीने मैत्रेय बुद्धांसह बुद्धांचे 4 अवतार या जापनीज टेम्पलमध्ये आहेत पहा। इथे आहे ना, हा बुद्धांचा निर्वाणाचा अवतार आहे पहा। लाकडामध्ये बारीक छान असं कोरीव काम करून नक्षीदार छान असं हे मैत्रेय बुद्ध आहेत पहा।
जापनीज टेम्पलची रचना एम मोहोका यांनी केली होती पहा, आणि हे बांधण्यासाठी जवळजवळ 36 महिने लागले. आता तुम्हाला बुद्धांचा जो जन्माचा अवतार आहे तो जन्माचा अवतार इथे पाहायला मिळेल पहा. थँक्यू. इथे बुद्धांचा समाधीचा अवतार आहे पहा. हा बुद्धांचा धर्मप्रचाराचा अवतार आहे. अशा पद्धतीने मैत्रेय बुद्धांसह बुद्धांचे 4 अवतार आपल्याला या जापनीज टेम्पलमध्ये पाहायला मिळतात. या जापनीज टेम्पलची उंची 28.5 मीटर म्हणजे 94 फूट आणि व्यास याचा 23 मीटर म्हणजेच 75 फूट असा आहे. हे जापनीज टेम्पल दार्जिलिंग शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती दार्जिलिंग जलविहार टेकड्यांच्या उतारावरती बसलेलं शहर आहे पहा. छोटंसं म्हणजे दार्जिलिंगमध्ये जे जलविहार म्हणून छोटंसं शहर आहे त्यामध्ये हे जापनीज टेम्पल असं वसलेलं आहे पहा. केवढं उंच आहे, नारळाच्या झाडापेक्षा उंच आहे. नारळाचं झाड पण एवढंच नाही, ह्याच्यापेक्षा उंच असतं नारळाचं झाड. नाही मग ह्याच्यापेक्षा कमी असतं. हे मधलं झाड आहे ना. पूर्णपणे आणि त्यांनी किती मस्त सुंदर ह्याच्यात ठेवलंय पहा ना हे टेम्पल आहे ना. पद्धतीने हा सिक्कीम ट्रिप दार्जिलिंगमधला 3ऱ्या दिवसाचा दुसरा आणि शेवटचा व्हिडिओ होता. भेटूयात आपण सिक्कीम ट्रिप दार्जिलिंगमधल्या 4थ्या दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेम्पल पूर्णपणे व्हाईट होतं पहा. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं हे जापनी टेम्पल मला कमेंटमध्ये नक्की कळवा.